सर्वप्रथम मी परमपूज्य बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतींना अभिवादन करतो आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्याचे एक ज्येष्ठ नेते ज्यांची जन्मशताब्दी आज आपण साजरी करतो ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांनाही वंदन करतो. आपल्या जिल्ह्यामध्ये 4 माणसं अशी झाली की ज्यांनी आयुष्य राजकारणात काढलं आणि सत्तेची पदं अनुभवली, पण ज्यांनी आपली मालमत्ता वाढवली नाही. त्या 4 माणसांमध्ये पहिलं नाव बॅरिस्टर खोब्रागडे, दुसरं नाव दादासाहेब कन्नमवार, इस्टेट नाही, तिसरं राजे विश्वेश्वरराव कफल्लक होते आणि चौथे अब्दुल शफी भैया. मी तुम्हाला सांगतो ही 4ही माणसं अतिशय वंदनीय होती आणि माझं सुदैव असं की या चौघांशीही माझा अत्यंत जवळचा संबंध होता. मी 1962 साली इथं एक वर्तमानपत्र काढलं, तेव्हापासून बॅरिस्टर साहेबांच्या मुलाखती घेत राहिलो, त्यांच्या बातम्या देत राहिलो आणि ते मला दरवेळी बोलवून घेत राहिले. 2 प्रसंग मी आपल्याला सांगतो. मी आणीबाणीमध्ये तुरुंगात होतो 14 महिने. मी तुरुंगातून सुटून आल्यानंतर बॅरिस्टर साहेबांनी मला बोलवलं आणि ते म्हणाले, 14 महिने जेलमध्ये केलं काय? तर मी म्हणालो, बॅरिस्टर साहेब वेळ भरपूर होता, काम काहीच नव्हतं, मी जेवढा जमेल तेवढा तत्वज्ञानाचा अभ्यास केला. ते म्हणाले, अरे फार चांगली गोष्ट आहे, थांबा. आतमध्ये गेले, एक पुस्तक घेऊन आले आणि ते पुस्तक मला दिलं. त्या पुस्तकाचं नाव होतं हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी. हे लक्षात घ्या, अनेकांना ठाऊक नसेल. हिस्ट्री ऑफ फिलॉसॉफी 700 पानांचा ग्रंथ आणि तो लिहिला कोणी होता? बर्ट्रँड रसेलने. मी बॅरिस्टर साहेबांना विचारलं की तुम्ही याचं पारायण केलं की नाही? ते म्हणाले, मी 2दा वाचलाय आणि म्हणून आता तू वाच. हा एक प्रसंग. मला त्यांच्या विद्वत्तेचा आणि कायदे पांडित्याचा दुसरा अनुभवही सांगितला पाहिजे. आपल्यापैकी जे वकील आहेत त्या सगळ्यांना हे आठवत असेल की 1967 साली आपल्या सुप्रीम कोर्टाने असा निकाल दिला, गोलखनाथ वर्सेस स्टेट ऑफ पंजाब या केसमध्ये, की पार्लमेंटला नागरिकांचे मूलभूत अधिकार कमी करण्याचा किंवा त्याचा संकोच करण्याचा अजिबात अधिकार नाही. त्या निकालावर मी 3 लेखांक लिहिले वर्तमानपत्रामध्ये. जस्टिस हिदायतुल्ला हे चीफ जस्टिस होते. बॅरिस्टर साहेबांनी मला बोलवून घेतलं. ते म्हणाले, हे निकालाचं पत्र तुम्ही लिहिलं, त्याचं विश्लेषण केलं, हे ठीक आहे, पण हा निकाल तुम्हाला मान्य आहे का? तर मी म्हणालो की हा निकाल मला पूर्णपणे मान्य नाही. मला पूर्णपणे मान्य नाही याचं कारण या निकालानं पार्लमेंटच्या अधिकारावर मर्यादा आणल्या आहेत. ते म्हणजे एक्झॅक्टली माझंही तेच मत आहे. आणि मग पुढल्या काळामध्ये मधुलिमयांनी तो निकाल फिरवणारं विधेयकच संसदेत आणलं आणि 1971 मध्ये केशवानंद भारती खटल्यामुळे तो निकालच बदलला गेला. हे 2 प्रसंग मी तुम्हाला यासाठी सांगितले की सामान्यपणे बॅरिस्टर साहेबांचं वाचन हे केवढं प्रगाढ होतं आणि ते केवळ राजकारणाचं नव्हतं, लालित्याचं नव्हतं. त्यांना नाटकाचा शौक होता, हे मला माहीत आहे. मी त्यांच्यासोबत अनेकदा नाटकांना हजर होतो. पण तत्त्वज्ञानाचाही त्यांचा अभ्यास होता आणि बर्ट्रँड रसेल सारख्या माणसाची पुस्तकं त्यांनी वाचली होती. हे त्यांच्या अनुयायांच्या लक्षात आलं पाहिजे. मी तुम्हाला एक गोष्ट नम्रपणे सांगतो
काही दिवसांपूर्वी एक लेख प्रकाशित झाला इंडियन एक्सप्रेसमध्ये. त्यात असं लिहिलं होतं की आपल्या घटना समितीमधला प्रत्येक जण ग्रंथलेखक होता, इतका विद्वान होता. नेहरूचे ग्रंथ माहिती आहेत, पटेलांचे 10 खंड आहेत. बॅरिस्टर साहेबांच्या बाबतीत तर बोलायचं कारणच नाही. त्यांनी तर आपल्या ज्ञानाचा मार्गच मोकळा केला आणि प्रशस्त केला. आचार्य कृपलानी आहेत, राजाजी आहेत, सगळे ग्रंथकार होते. मी तुम्हाला विचारतो, आज तुम्हाला आपल्या नेत्यांमध्ये कोणीतरी ग्रंथकार दिसतो का? मग ग्रंथकार सोडून द्या, ग्रंथ वाचणारा तरी दिसतो का? मी 2 दैनिकांचा संपादक होतो, महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या. मी तुम्हाला सांगतो, आमचे वार्ताहर आपलं वर्तमानपत्र सुद्धा वाचत नव्हतं. तर ग्रंथ वाचन हा प्रकार आता इतिहास जमात झाला आहे. आता अध्यक्षांनी हे सांगितलं की बॅरिस्टर साहेबांची परंपरा चालवली पाहिजे. पण बॅरिस्टर साहेबांची परंपरा चालवणं सोपं नाही. ती परंपरा बाबासाहेबांची आहे आणि बाबासाहेबांची परंपरा ग्रंथकाराची आहे. नुसत्या ग्रंथकाराची नाही, तर मार्गदर्शक ग्रंथकाराची आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना बाबासाहेब आणि बॅरिस्टर साहेब समजून घ्यायचे असतील आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालायचं असेल, त्यांना माझी विनंती आहे की ग्रंथांकडे वळा. ते उगीच नाही म्हणाले की शिका आणि संघटित व्हा. शिका म्हणजे काय? प्राथमिक पुस्तकं नाही, वर्तमानपत्र नाही, ज्ञान. ज्ञानाचा अनुभव घ्या आणि ज्ञान संपादन करा. अनायसे आज माझ्या तरुण मित्राचं पुस्तक प्रकाशित होते आहे, ते इंग्रजीत आहे, ते वाचा. मी तुम्हाला सांगतो, आज बॅरिस्टर साहेबांवरचं पहिलं चरित्र मी प्रकाशित केलं. मी साहित्य संस्कृती मंडळाचा अध्यक्ष असताना बॅरिस्टर साहेबांचं चरित्र लिहिण्याची जबाबदारी आपल्या व्ही डी मेश्रामवर सोपवली आणि त्यांनी ते लिहिलं. आम्ही ते प्रकाशित केलं. नंतरच्या काळात अनेक पुस्तकं प्रकाशित झाली. आजही तुमचं आणि माझ्या माहितीप्रमाणे ईसादास खोब्रागडेचं पुस्तक प्रकाशित होत आहे. ईसादास भडकेंचं पुस्तक प्रकाशित होत आहे. या सगळ्यांचं मी स्वागत करतो. मी या सगळ्यांचं स्वागत करतो याचं कारण, मित्र हो, मला ज्ञानामध्येच रुची आहे, मला अध्ययनामध्ये रुची आहे. मी कोणत्याही पक्षाचा सभासद नाही. मी कोणत्याही विचारसरणीला स्वतःला वाहून घेतलं नाही. मी तरुण भारताचा प्रतिनिधी होतो, पण संघावर टीका करणारे लेख लिहित होतो. इतकी कठोर टीका केली आहे मी त्यांच्यावर की एकदा सरसंघ चालकांनी मला बोलवून घेतलं आणि सांगितलं की अरे, हे काय तुम्ही आमच्या वर्तमानपत्राचं चालवलंय? तुम्हाला मी बंद करून टाकतो. तेव्हा ते म्हणाले, नाही, बंद करू नका, कारण तुमचं वाचलं जाते म्हणले. तर मित्र हो, जिथून कुठून मिळेल तिथून ज्ञानाचं संपादन केलं पाहिजे. शरीरानं उंच होण्यात अर्थ नाही, बुद्धीनं आणि ज्ञानानं उंच झालं पाहिजे. तसं जर झालं तर मग आपण बाबासाहेबांचे अनुयायी. नाही तर काय? बाबासाहेबांच्या पश्चात आत्ता सांगितलं की बॅरिस्टर साहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनचे सेक्रेटरी झाले. पण त्याच काळातली एक गोष्ट मी आपल्याला सांगतो. शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या विसर्जनाच्या पूर्वी बॅरिस्टर बाबासाहेबांनी रिपब्लिकन पक्षाची घटना लिहून तयार केली. त्यांना तो पक्ष स्थापन नाही करता आला, पण घटना लिहिली होती. आणि त्या पक्षाचं सरचिटणीस पदही त्यांनी राजाभाऊंना दिलं, हे आपण लक्षात घ्या. ते देणं भागच होतं, हेही माझं मत आहे. याचं कारण 1943 साली, म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी
बॅरिस्टर साहेब शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या युवा आघाडीचे सचिव झाले होते. जो माणूस वयाच्या 18व्या वर्षी सचिव होतो तो उघडपणे पुढे जाऊन नेता होणार. बॅरिस्टर साहेब हा असा नेता होता. ते जन्मभर विरोधी पक्षात राहिले. जन्मभर विरोधी पक्षात राहणे याची किंमत काय मोजावी लागते ते मी सांगतो तुम्हाला. इथे बसलेले अनेक जण सांगू शकतील. सत्तेच्या जवळ गेलं मग की काय काय मिळते याचा हिशेब आता लाखांमध्ये होत नाही, खोक्यांमध्ये होतो. खोक्यांमध्ये होतो. महाराष्ट्रातल्या आमदारांचा भाव 50 खोके. पण माझ्याकडे मध्ये तेलंगणाचे आमदार आले होते. ते म्हणाले महाराष्ट्रातले आमदार दरिद्री आहेत, 50 खोक्यात गेले, आमच्याकडे 100 खोक्याचा भाव. असं असताना बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडेंनी घर नाही वाढवलं, आपलं इस्टेट नाही वाढवली आपली. एका अखिल भारतीय पक्षाचे अध्यक्ष होते, 18 वर्ष राज्यसभेचे सभासद होते, सभापती होते. मी त्यांना राज्यसभेतही पाहिलं, ते सभापती असतानाही पाहिलं. मी तुम्हाला सांगतो, लोकसभेचा किंवा राज्यसभेचा सभापती आदर्श कसा असावा ते आजच्या लोकांकडे जाऊन पाहू नका. तो बिडला काय प्रकार आहे आणि धनकड काय प्रकार आहे हे माहिती आहे आपल्याला. ते पक्षाचे कार्यकर्ते असण्यासारखे वागतात. बॅरिस्टर साहेबांनी कधीही पक्षीय भूमिका घेतली नाही. त्या पदावर असताना राष्ट्रीय भूमिका घेतली. जो माणूस जातीच्या पलीकडे जातो, धर्माच्या पलीकडे जातो, पक्षाच्या पलीकडे जातो, त्यालाच राष्ट्रीय नेता होता येते. आणि आता रिपब्लिकन पक्षाच्या पुनरुज्जीवनासंबंधी आपण बोललात. बाबासाहेबांनी शेड्यूल कास्ट फेडरेशन बरखास्त केले आणि रिपब्लिकन पक्ष स्थापन केला. तेव्हा त्यांची दृष्टी काय होती मी आपल्याला आवडणार नाही पण सांगतो. तेव्हा त्यांची दृष्टी रिपब्लिकन पक्ष हा या समाजामधल्या सर्व जाती धर्माच्या लोकांचा पक्ष व्हावा अशी भूमिका होती. त्यामध्ये ब्राह्मण असावे, दलित असावे, बहुजन समाजाचे लोक असावे, मुसलमानही असावे, ही त्यांची भूमिका होती. आम्ही अनुयायांनी काय केलं, बाबासाहेबांना राष्ट्रीय पक्ष हवा होता, आम्ही त्याचं जातीय पक्षात रूपांतर करून टाकलं. आणि त्यातही आता त्याचे तुकडे मोजावे अशी स्थिती आहे. मित्र हो, मी एक घटना किंवा एक घटनाक्रम तुम्हाला धोक्याचा म्हणून सांगतो. गेल्या 50 वर्षामध्ये महाराष्ट्रातले किती पक्ष बेपत्ता झाले हे जरा मोजा. पहिल्या निवडणुकीत आणि दुसऱ्या निवडणुकीत विधानसभेच्या महाराष्ट्रातला सर्वात मोठा विरोधी पक्ष शेतकरी कामकरी पक्ष होता. कुठं आहे तो आता? कुठेच नाही. समाजवादी पक्ष होता, आता ते सुद्धा शोधावे लागतात. कम्युनिस्ट पक्ष होता, मुंबईत होता, लोकसभेत निवडून जात होता. आता तो कुठे आहे? तो केरळच्या एका कोपऱ्यात फक्त शिल्लक राहिला. बाबासाहेबांची प्रतिमा जपायची असेल, त्यांची विचारसरणी जपायची असेल तर मी तुम्हाला एक आशेचा किरण सांगतो. हे जे मी पक्ष सांगितले ते पक्ष संपले, त्याचे नेते संपले, त्यांची विचारसरणी संपली. बाबासाहेबांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये वेगळेपण हे आहे की बाबासाहेबांचा समाज आहे, नेते नाहीत.
समाज आहे, नेते नाही. मी महाराष्ट्रभर फिरतो. मी असं पाहिलंय की काँग्रेसचा माणूस जसा प्रत्येक खेड्यात असतो, गांधीजींचा माणूस जसा प्रत्येक गावात असतो, तसा बाबासाहेबांचा माणूसही प्रत्येक गावात असतो. बाबासाहेबांचा माणूसही प्रत्येक गावात असतो. तो बाबासाहेबांना वंदन करतो, भगवान बुद्धालाही वंदन करतो, तो साऱ्या देशाला वंदन करतो. लोक आहेत आणि नेते मात्र विखुरले आहेत. ही स्थिती यापूर्वी या देशातल्या कोणत्याही पक्षाच्या वाट्याला आली नाही. मध्यंतरी मला असं वाटलं होतं की काँग्रेस पक्षही जातो का काय विस्कळीत होऊन, पण राहुल गांधींनी केलं काहीतरी आणि तो पक्ष पुन्हा उभा केला. ज्यांना ज्यांना म्हणून बॅरिस्टर साहेब आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीची पूज्यबुद्धी आहे, त्यांनी त्या विचारांवर आधारित लोक संघटित केले पाहिजेत. आणि केवळ ते एका जातीचे नाहीत, सर्व जातींचे, समाजाचे, वर्गाचे, धर्मांचे लोक एकत्र आले पाहिजे. आपल्या समाजामध्ये, आपल्या पक्षामध्ये ख्रिश्चन का नसावे? आपल्या समाजामध्ये ब्राह्मण का नसावे? बाबासाहेबांचे अनुयायी ब्राह्मण होते ना. मनुस्मृती कोणी जाळली? मनुस्मृती जाळणारा माणूस ब्राह्मण होत आहे, माहित आहे ना. बाबासाहेबांना अनुयायी लागतात सर्व जाती धर्मांमधले, पक्षांमधले. तर या त्यांच्या परंपरेलाही ते अनुयायी लाभले पाहिजे. तर ती परंपरा खऱ्या अर्थानं विकसित होईल. मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, मी जेव्हा जेव्हा बॅरिस्टर साहेबांना, आता या ठिकाणी मी एक उदाहरण सांगतो माझं खाजगी. इथे जी जुनी माणसं, पण इतकी जुनी आता माणसं दिसत नाहीत. मग देवाजी बापूंचा उल्लेख झाला. देवाजी बापू व्यवसायानं फार यशस्वी होते, फार श्रीमंत होते बरं का. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल, देवाजी बापूंना लोक श्रीमंत देवाजी बापू म्हणायचे. हे देवाजी बापू माझ्या आजीला, वडिलांच्या आईला आपली बहीण मानायचे आणि भाऊबीजेला घरी यायचे. इथून पायी चालत चालत यायचे बालाजी वार्डापर्यंत. आणि ते माझ्या आजीला लहान बहीण म्हणून तानी म्हणायचे. मी तिच्या तोंडूनच हे ऐकलं की तो भाऊ आला की रस्त्यावरून हाक मारतो, ताने मी आलो आहे म्हणून. मग ती आमची आजी त्यांना बोलवायची, पाट्यावर बसवायची, त्यांचे पाय धुवायची आणि आपल्या मुलांना आणि सुनांना बोलवून माझ्या भावाच्या पाया पडा असं पाया पडायला लावायची. अरे माणुसकीचेच संबंध खरे संबंध आहेत. भगवान बुद्धानं सांगितलं काय दुसरं? भगवान बुद्धानं पक्ष नाही स्थापन केला, त्यानं राजकारण नाही केलं, त्यानं मनुष्य धर्म सांगितला. आणि मनुष्य धर्माला जातीच्या मर्यादा नाहीत, धर्माच्या मर्यादा नाहीत, राजकारणाच्या मर्यादा नाहीत, काहीही नाही. जर मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली तर तुम्ही माझ्यावर टीका करणार नाहीत अशी माझी अपेक्षा आहे, पण तरी मी सांगतो. आजपासून 40 वर्षांपूर्वी मणिपूर राज्यात मी गेलो होतो, जंजाळ, जिथं आत्ता हिंसाचार चालला आहे तिथं. नाही ठीक आहे, बस ठीक आहे सर, आपण सुरू. नाही ठीक आहे, ठीक आहे, डोंट. मला जाहीर सभांचा अनुभव आहे, त्यामुळे मला मणिपूर राज्यात गेलो होतो. त्या राज्यामध्ये तेव्हाही हिंसाचार चालू होता, मैती आणि कुकी जमातीमध्ये. तो हिंसाचार पाहायला
मी त्याच्या सीमा भागात गेलो. रिशांग कैशिंग नावाचे गृहस्थ मुख्यमंत्री होते. त्यांनी मला एक गाडी दिली आणि 4 जवान दिले सोबत. मी गेलो सीमेच्या दिशेनं. एक सोगोलमोंग नावाचं गाव लागलं. या गावामध्ये 26 झोपड्या होत्या. रस्त्यामध्ये इकडे 13 झोपड्या, तिकडे 13 झोपड्या, सगळ्या जाळल्या होत्या आणि त्याची राख झाली होती आणि आपापल्या घराच्या राखेसमोर लोक बसले होते. त्यातल्या म्हाताऱ्या माणसाला मी विचारलं की हे काय आहे. तर तो म्हणाला की आम्ही तिबेटी वंशाचे भारतीय आहोत. फार पूर्वी आमचे पूर्वज कधीतरी इथं आले आणि ते भारतीय झाले. आता हे लोक म्हणतायत म्हणे की आम्ही आमच्या परत तिबेटमध्ये गेलं पाहिजे म्हणून आमची घरं जळत आहेत. तो म्हातारा त्यांनी मला आपला हात दाखवला. त्याचा हात तुटला होता. तो म्हणाला साहेब हा हात हिंदुस्थानसाठी लढताना पाकिस्तानशी हात तुटला म्हणे. तरी हे लोक मला परका म्हणतात म्हणे आणि आम्हाला हा देश सोडून जायला सांगतात. अशा वेळी काय बोलायचं असतं. मी त्याच्या फक्त पायाला हात लावून त्याच्या देशभक्तीला नमस्कार केला. पुढे गेलो. एक 6-7-8 किलोमीटर गेलो असेल तर ते आमच्या सोबतचे जे मुन्शी होते लष्करातले ते म्हणाले साहब बस हो गया, इसके आगे नहीं जा सकते. तो म्हटलं क्यों. तो म्हणे हिंदुस्तान खत्म हो गया. तो ये आगे जो मैदान दिखता है वो क्या है. ते म्हटले वो बर्मा का है. तर मी त्या मैदानात गाई चरत होतो. तर मी त्यांना म्हटलं मुंशी जी ये जो जानवर चारा खा रहे हैं वो इंडिया का खा रहे हैं कि बर्मा का खा रहे हैं. तर त्यावर त्यानं माझ्याकडे असं पाहिलं की काय फालतू माणूस आहे. तो म्हटलं क्या बात कर रहे साहब, जानवरों को भी कभी देश होता है क्या. बोल मी तुम्हाला खरं सांगतो त्या दिवशी माझं शिक्षण सुरू झालं. त्या दिवशी माझं शिक्षण सुरू झालं. जात धर्म पंथ हे फक्त आपल्याच जातीला असतात माणसांच्या, इतर पक्षांना नसतात, पशुपक्ष्यांना नसतात. कधीतरी पशुपक्ष्यांच्या पातळीवर नाही पण बाबासाहेबांच्या पातळीवर जाण्याचा प्रयत्न तर आपण केला पाहिजे. मुसलमान धर्मामध्ये असं म्हणतात की सगळ्यांना मक्केपर्यंत जाता येत नाही पण मक्केच्या दिशेने 4 पावलं दर टाकावी म्हणजे मक्केला गेल्याचं पुण्य लाभतं. तसंच काशीच्या बाबतीत आहे, तसंच नालंद्याच्या बाबतीत आहे, महूच्या बाबतीत. मी महूला गेलो आहे, बाबासाहेबांचं जन्मस्थान पाहून आलो आहे. करावं नाही. कधीतरी आपल्या मर्यादांच्या वर उठलं पाहिजे. पुढची कथा अशी आहे की मी जेव्हा परत आलो तेव्हा एका जंगलामध्ये भर जीप थांबवली. मला एकट्याला जीपमध्ये बसवलं आणि ते मुन्शी बंदुका घेऊन जंगलात शिरले. मी एकट्याच जीपमध्ये बसून राहिलो 15-20 मिनिट. त्यांनी एका 20-22 वर्षाच्या तरुण पोराला पकडून आणलं. देखणा होता, गोरा पान होता आणि छान इंग्रजी बोलत होता. त्याला आणून जीपच्या मागच्या दांडाला त्याचे हात बांधले. मी त्याला म्हणालो मुंशीजी ये क्या बात है. तर ते मला म्हणे आप पूछो ना साहब बोले इसको. तर मी त्याला विचारलं बाबा तुम्हारा नाम क्या है. तो म्हणाला माय नेम इज दोरेन सिंग. तो म्हटलं तुला कशाला पकडलं रे बाबा. तो म्हणाला यासाठी पकडलं की मी रोज सकाळी ब्रह्मदेशात जातो सीमा ओलांडून आणि संध्याकाळी वापस येतो. मी देशाची सीमा सरकारला न सांगता ओलांडतो म्हणून हे पकडतात, मला गुन्हेगार ठरवतात. तर मग मी त्याला विचारलं स्वाभाविकपणे अरे तिकडे आहे काय म्हटलं तुझं. तर तो काय म्हणाला माहिती आहे. इथलं तरुण मुलांना माझं उत्तर आवडेल. तो म्हणाला माझी गर्लफ्रेंड राहते साहेब तिकडं. माझी गर्लफ्रेंड राहते म्हणजे तिकडे. मी त्याला म्हटलं का हे तुझं लफडं झालं कसं असं. तर तो म्हणाला की साहेब 1947च्या फेब्रुवारी महिन्यात आमचं कुटुंब 30-40 मैल इकडे आलं. आम्ही भारतीय झालो. तिथं तिकडेच राहिलं. तेव्हा ती बर्मी झाली.
ही सीमा मागावून आली, ही सीमा मागावून आली साहेब. आणि तो पुढचं वाक्य जे बोलला ते महत्वाचं. तो म्हणाला, साहेब ये जो सरहद है ना ये बहुत अननेचुरल है बोले साहब, ये जानी चाहिए, उनमें और हमें कोई फर्क नहीं है, हमारे ही लोग हैं बोले. आता देशाच्या सरहदीविषयी नव्या तरुण पोरांच्या मनात जर हे असेल तर मग आपल्याला फार मोठा पल्ला गाठायचा आहे. आपण लक्षात घ्या, एकेकाळी आंतरजातीय विवाहाचं कोणाला वाटत नव्हतं, आता आंतरधर्मीय विवाहाचंही कोणाला वाटत नाही. आता तर आंतरराष्ट्रीय विवाह व्हायला लागले. आमच्या घरातच 2 सुना आल्या आहेत तिकडे अमेरिकेतून. हो, आता आंतरराष्ट्रीय जर विवाह होत असतील आणि कुटुंब स्थापन होत असतील तर मग आपण का नाही एकत्र यायचं. मी आपल्या आयोजकांना सांगतो की बॅरिस्टर साहेबांच्या पुढल्या कार्यक्रमाला या शहरातले साऱ्या जाती धर्माचे लोक आले पाहिजेत. बॅरिस्टर हे काही तुमचे एकट्याचे नेते नव्हते, ते आमचेही नेते होते ना, आम्ही त्यांना नेता मानत होतो. 1970 पासून 80 पर्यंत मी राजकारणात होतो. राजे विश्वेश्वरराव बॅरिस्टर साहेब, तेव्हाचा जनसंघ आणि इतर विरोधी पक्ष, समाजवादी होते चिंगूरचे, हे सगळे एकत्र मिळून निवडणुका लढवायचे. तेव्हा मी त्यांच्यासोबत व्यासपीठावर व्याख्यानही दिली होती. तेव्हा जर तेव्हा एकत्र येत होतो तर आता एकत्र यायचं नाही. आता तर आपण प्रगत झालो. कधीतरी जोपर्यंत आपण या सगळ्या भेदांच्या वर उठत नाही ना तोपर्यंत आपण मोठेही होत नाही आणि आपल्या चळवळीही यशस्वी होत नाही. काय गरिबांच्या चळवळी काय यशस्वी होत नाही याचा कधीतरी विचार करा आपण. श्रीमंतांच्या यशस्वी होतात. अदानी आणि अंबानी एकत्र येतात. बाकीचे भांडवलदारही एकत्र येतात. ते एकत्र येताना जात धर्म पाहत नाहीत. अमेरिकेचे भांडवलदार इथल्या भांडवलदारांना मदत करतात. जर धनवंत एकत्र येत असतील तर गरिबांनी का नाही एकत्र यायचं. आणि सर्व जाती धर्मामधल्या गरिबांनी एकत्र आलं पाहिजे. मुसलमान काय श्रीमंत आहेत काय, ते इथं बिचारे पिंजारीच आहेत. मी जिथं राहतो तिथे एका बाजूला दलित मोहल्ला आणि दुसऱ्या बाजूला मुसलमान मोहल्ला आहे. मी पाहतो त्यांचं दारिद्र्य आणि मला वाईट याचं वाटतं की धनवंत एकत्र येतात पण गरीब माणसं एकत्र येतात. गरिबांच्या चळवळीमधला सर्वात मोठा अडसर हा जातीयवाद आहे. जातीयवाद आहे. बाबासाहेबांनी जो समाज एकत्र केला, दुर्दैवानं मी आता बोलू नये हे, पण त्यातही पोट जातींचे वाद आहे. असावे असू नयेत. ते ब्राह्मणांमध्ये 13 पोट जाती आहेत, दलितांमध्ये आहेत, तेली माली सगळ्यांमध्ये पोट जाती. आणि आता तर जातींचे अभिमान गेले आणि पोट जातींचे अभिमान आले. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही सगळे राजकारणाचे जाणकार आहात, हा तर लेखकच आहे. आपल्या देशामध्ये काही राजकीय पक्ष एकेका जातीचे आहेत. तुम्ही एक एक पक्ष उचलून पहा, तुम्हाला लक्षात येईल की हा या जातीचा पक्ष आहे. अकाली दल कोणाचा आहे, मुस्लिम लीग कोणाची आहे. आता म्हणून आहे आमचा मित्र बसलाय, राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची आहे. काय साहेब, नाही नाही नाही, हे बघा काय आहे. एकदा त्या पक्षाच्या नेत्यांनी, ज्येष्ठ नेत्यांनी मला हे विचारलं की आमच्या पक्षामध्ये तर ते हेही आहेत, हेमंत टकले आहेत, ते आहेत. तिथे मी त्यांना म्हणालो की अहो साहेब, जेवणाचं ताट सजवायचं
तर मिरची लोणचं मीठ ठेवावं लागतं. तसे हे आहेत म्हटलं. मिरची लोणचं मीठ खरे तर तुम्हीच आहात. त्यावर ते माझ्याशी काही बोलले नाही. बरेच दिवसपर्यंत माझा राग केलं त्यांनी, नंतर बोलायला लागले. मित्र हो, कधीतरी आपल्या परंपरेमध्ये तुम्हाला माहित आहे का, गोपाल काल्याला महत्व आहे. कारण सगळे पदार्थ एकत्र करतात आणि त्याचा काला करतात. बरोबर आहे ना? आणि तुम्हाला मी सांगतो, गोपाल काल्याची इतकी चांगली चव कशालाही नसते. महिला इथं आहेत, त्यांना विचारा तुम्ही. गोपाल काल्याची इतकी चव चांगली कशाचीच नसते. मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की कधीतरी माणूस म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे ना. हा प्रवीण माझ्याकडे आला आणि तो म्हणाला की तुम्हाला यायचं आहे. तो म्हटलं बॅरिस्टर साहेबांचा कार्यक्रम आहे, मी येणार नाही असं होणारच नाही. माझा नेता होता, भाऊ मानत होतो. माझं म्हणणं असं आहे की मित्र हो, बॅरिस्टर साहेबांची जन्मशताब्दी साजरी करत असताना आणि बाबासाहेबांच्या परंपरेला वंदन करत असताना किमान एक गोष्ट लक्षात घ्या की बाकीच्यांच्या मनातली जाओ का न जाओ, आपल्या मनातली जात गेली पाहिजे. तुम्हाला एक न आवडणाऱ्या माणसाचं नाव सांगतो, पण मोठा माणूस आहे. महात्मा गांधी असं म्हणाले की समाज दुरुस्त करण्याच्या भानगडीत पडूच नका. तो जेव्हा व्हायचा असेल तेव्हा होईल. आपल्याला दुरुस्त करा. आपण दुरुस्त झाले की समाज आपोआप दुरुस्त होईल. आपल्या मनातलं जात, धर्म, पक्ष, अलीकडे तर जात्यंधता जेवढी वाढली आहे ना, तेवढी पक्षांधता सुद्धा वाढली आहे. महाराष्ट्रामध्ये गेल्या 15 वर्षात किती खून झाले. दाभोलकर, गोविंदराव पानसरे, कलबुर्गी, गौरी, आपला चंद्रपूरला DSP होते ते हेमंत करकरे, न्यायमूर्ती लोया, नागपुरात जस्टिस, हायकोर्टाचे जस्टिस खून. कशासाठी? धर्मांधता आणि पक्षांधता एकत्र आली म्हणून झाले. मी तुम्हाला सांगतो, राजकारण आणि धर्म जेव्हा एकत्र येतात तेव्हा राजकारण सौम्य होत नाही, हिंस्त्र होत. हिंस्त्र होत. कशासाठी एन्काउंटर झाला पुण्यात, बदलापूरचा? कोणाची तरी उच्चवर्णीयांची शाळा सांभाळायची म्हणून त्या पोरला मारला ना. मग तुम्हाला हे माहित आहे की नाही, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये गेल्या 3 महिन्यात 6 बलात्कार झाले. त्यातल्या एका पुरीने आत्महत्या केली बल्लारशाची. कोणी दखल नाही घेतली. मंत्री आहे ना कॅबिनेटचा इथं, विरोधी पक्षाचा नेता इथं आहे. काय करतात काय ते? ते खाऊ द्या. शेण आणि पैसा यांची चव सुटत नाही. त्यामुळं त्यांना काय म्हणायचं अशा वेळी? आणि राजकीय पक्ष तरी काय करतात? कुणीही त्या मुलींच्या बाजूने उभं राहत नाही. मी एका मंत्र्याला फोन केला की अरे आपल्या जिल्ह्यामध्ये इतके, तर तो म्हणाला त्या विधानसभेमध्ये असं झालं आणि त्या विधानसभेचा आमदार या पक्षाचा आहे. अरे म्हटलं बलात्कारातही जात पाहता तुम्ही? किमान इथं तर जात नका भाऊ. अरे आपल्या आया बहिणी आपल्या मुली आहेत. मित्र, बॅरिस्टर साहेबांना वंदन करत असताना इतक्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींची मी चर्चा आपल्यासमोर केली. मी कोणाला दुखावलं असेल तर मी आपली आत्ताच माफी मागून टाकतो. पण मी तुम्हाला सांगतो, मला बाबासाहेबांच्या घटनेने एक गोष्ट शिकवली आहे की ही की जे मनात आहे ते बोललं पाहिजे आणि कोणालाही न भीता बोललं पाहिजे.
जे न भीता बोलले त्यांचे खून झाले आहेत. पण मी सांगतो तुम्हाला, ज्यांचे खून झाले तेच मोठे झाले, खून करणारे कधीही मोठे झाले नाहीत. या देशामध्ये गांधीच मोठा होईल. गोडसे, नथुराम हे नाव कोण ठेवतं आपल्या पोराचं? नथुराम हे नाव कोणी ठेवत नाही ना पोराचं. तो वेगळा करून प्रश्न असा आहे की ते बोललं पाहिजे, मनात येईल ते बोललं पाहिजे. हां, ते बोलत असताना इतरांना दुखावू नये, हे मला मान्य आहे. बाबासाहेबांचे आणि गांधीजींचे केवढे मतभेद होते, पण बाबासाहेब पुणे करारानंतर मुंबईच्या सभेत असं म्हणाले की या जगात मला समजून घेणारा एकच माणूस आहे, तो गांधी आहे. हां, लुई फिशरचं पुस्तक आहे, जे अभ्यासू असतील त्यांनी वाचलं पाहिजे. लुई फिशरच्या लाईफ ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाच्या पेपर एडिशनच्या 94व्या पानावर ही घटना दिली आहे. अरे, ती मोठी माणसं भांडतात आणि तरीही एकत्र येतात, बोलतात. घटना समितीमध्ये 290% लोक काँग्रेसचे होते, पण बाबासाहेब कायदा मंत्री झाले ना. त्यांच्या हाती घटना लिहिण्याचं काम सोपवलं ना. हे जर 47-48 मध्ये होऊ शकते, तर 2024 मध्ये का नाही व्हायचं? हे आताही झालं पाहिजे. मी म्हणतो की आजच्या दिवशी आपण लहान संख्येनं असू, पण या मोठ्या माणसांचा आशीर्वाद गृहीत धरून अशी प्रतिज्ञा करू की आपण या पावलावर पाऊल टाकून एक 4 गज चालू. ती त्यांना खरी श्रद्धांजली होईल, ती खरी जन्मशताब्दी होईल. आणि बॅरिस्टर साहेबांच्या घरी बॅरिस्टर साहेब गेल्यानंतर मी आज पहिल्यांदा आलो. हो, किती वर्ष झाली त्याला? 40 वर्ष झाली. मी तुम्हाला सांगतो, मला फार माझ्या सगळ्या आठवणी जाग्या झाल्या. तुमच्यापैकी काही लोकांना माहीत नसेल, बाबासाहेबांच्या लग्न समारंभामध्ये जे शुभसंदेश आले होते मोठमोठ्या माणसांचे, त्याचं जाहीर वाचन मी केलं होतं त्या कार्यक्रमात. मला तो सुद्धा प्रसंग आठवला. मला इंदूताई माहीत आहेत, देवाजी बापू पाहून माहीत आहेत लहानपणी. बॅरिस्टर साहेबांना तर मी बोलतच होतो. एक गोष्ट अशी आहे की आपली परंपरा मोठी आहे, आपणच त्या परंपरेला लायक आहोत की नाही याचा आपण विचार करायचा. या दिशेनं जर मित्रहो आपण विचार करू शकलो तर या कार्यक्रमाचं सार्थक झालं असं मला वाटेल. आणि मी इथं आलो, माझ्याही आयुष्याचं सार्थक झालं असं मी समजतो. नमस्कार.